नमस्कार. महाराष्ट्र शासनातर्फे एक नवीन जी आर आलेला आहे. काय आहे हा जी आर हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. जी आरची तारीख आहे 16 एप्रिल 2025. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा हा जी आर आहे. प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी दिलेला आहे, शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचनांद्वारे शालेय कामकाजासंदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचनामधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे. यानुसार सद्यस्थितीत शाळा स्तरावर पुढील समित्या स्थापन झालेल्या आहेत. आता सद्यस्थितीत शाळा स्तरावरील ज्या समित्यांची यादी आहे ती या ठिकाणी खाली आहे. आपल्या सर्वांना सर्व माहीतच आहे. पुढे आहे, वर नमूद केलेल्या समित्यांपैकी काही समित्यांचे कामकाज आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. शिवाय संदर्भीय समित्यांमध्ये काही ठिकाणी पदांची व त्यामध्ये असलेल्या कार्याची द्विरिक्ती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही समित्यांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात यावे असेही निर्देश आहेत. जसे शालेय पोषण आहार योजना, नवभारत साक्षरता समिती इत्यादी. वरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून समित्यांची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिकचा वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे. याकरिता समित्यांचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलिनीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. तर एकीकडे समितीचे नाव आहे आणि समाविष्ट विलीन करावयाच्या समित्या दुसऱ्या बाजूला दिलेल्या आहेत. पहिला आहे शाळा व्यवस्थापन समिती. यामध्ये माता बालक संघ, शालेय पोषण आहार, पालक शिक्षक संघ, नवभारत साक्षरता समिती, तंबाखू नियंत्रण समिती, इस्कॉप स्वयंमूल्यमापन समिती. नंतर आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी समिती, शाळा बांधकाम समिती, परिवहन, शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती. समाविष्ट विलीन करण्यात येत असलेल्या समित्यांचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहे त्या समितीवर सोपवण्यात येत आहे. तर पुढं सांगितलेलं आहे, यापुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या पुढीलप्रमाणे आहेत. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा. पहिली आहे शाळा व्यवस्थापन समिती, नंतर सखी सावित्री समिती, नंतर महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि 4 नंबर आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. तर हा जी आर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. जी आरची लिंक, तिथून जाऊन तुम्ही तो पाहू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.